मागच्या ब्लॉग मध्ये मी तर तुम्हाला दाखवलंच होतं, नेवाशामध्ये एकदम मोठे जिमचं काम चालू आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या काही अजून माझ्या संपल्या नव्हत्या. म्हटलं चला मग आता जाऊ मनोज सोबत, एखाद 2 दिवस आपले भरून घ्यावा, आपले पैसे आपल्यालाच काम येतील. बिल्डिंगचा कारागीर मनोज असल्यामुळे ना काही विषय नाही बरं का. जाता जाता नदीचा इतका खतरनाक व्ह्यू दिसला आम्हाला, मग 0 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतला. टक टक दे करो सावरिया, टक टक दे करो सावरिया, मभी वर देख देख नाचरी. जाता जाता गणपती बाप्पांचे पाय वगैरे पडून घेतले. चला मग तुम्हाला पण दाखवतो जिमचं काम कुठं चालू आहे. नेवाशा फाट्यावरतून लेफ्ट साईडला टर्न मारून लोकसेवा लॉजिंग पासून एकदम सरळ स्ट्रेट खाली जायचंय. एकदम नेवाशामध्ये पोहोचल्यानंतर राजयोग हॉटेलच्या शेजारीच पोहोचलो. मग डायरेक्ट इथं जिमच्या वेअर हाऊस पाशी. इथं पोहोचल्यानंतर कोणताच टाइम न घालवता 0 मिनिटात कपडे वगैरे बदलून घेतले. आणि इथं हे सामान कसलं पडलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच माहित असेल, कारण 15 तारखेला या जिमची ओपनिंग आहे. मग आम्हाला लवकरात लवकर या 2 गाळ्यांचं काम पूर्ण करायचं होतं, कारण हे 2 गाळ्यांचं काम होत नाही तर यांची फिटिंग नव्हती होणार. आणि जिमचं सामान फिटिंग करण्यासाठी कालच माणसं आलेले होते आणि दोघांना इकडलं काम दिलेलं होतं. इकडलं काम तर फायनल होत नाही तर तिकडं त्यांना एंट्री नव्हती. पटापटा काम तर करीत नव्हता पण माकडावानी लटकत होता. आणि या माळ्याचं काम पण एकदम अर्जंटमध्ये करून द्यायचं होतं, कारण या माळ्यावर बी फिटिंग करायची होती. मग लवकरात लवकर या गाळ्याचं पण काम उरकायचं होतं. मग डायरेक्ट चढलो एकदम शेंड्यावरती. वरती गेल्यानंतर हात भर पाटली, पण काय करणार आहे, काम पण झालं पाहिजे ना राव. 0 मिनिटात खाली आलो आणि पत्रा वगैरे एकदम पद्धतशीर दिला वरती चढून. मग मी मनोजला म्हणलं पत्र दिलेलं आहे बरं का वरती चढून, आता तू स्क्रू मार नाही तर काही बी मार. आता मी डायरेक्ट चाललो व्हिडिओ काढण्यासाठी आणि सगळ्यात पहिल्यांदा मनोजचाच व्हिडिओ घेतला. मी तर म्हणतो एवढी मोठी जिम बनवली ना, ही नेवाशामधली सगळ्यात मोठी जिम आहे आणि एकदम मोठं वेअर हाऊस. आणि बाहेरून पण दिसायला एकदम खतरनाक आहे. डायरेक्ट नाद करती का पब्लिक डायरेक्ट विषय करून टाकला होता. बनवण्याची कलाई आता आमचं पण उरकत आलं होतं. एक साईड झाली, एक साईड बाकी होती. म्हणलं करू मग उद्या. डायरेक्ट निघालो 120च्या स्पीडने घरच्या दिशेने. आणि भावांनो उद्यापासून आपण पण घेणार आहे डायरेक्ट 30 दिवसाचं चॅलेंज. 30 दिवसात 30 ब्लॉग आपले येणार आहे आणि आपल्या आयडीला मस्त एखादा फॉलो करून टाका, संपला विषय.